हाय हॅलो, मी सोनाली पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आहे प्रजासत्ताक दिन. तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि हा आहे माझ्या सोसायटीतला व्हिडिओ. तुम्ही बघू शकता की किती छान इथे सजावट वगैरे केलेली आहे. मुलं पण खूप छान छान तयार होऊन आली आहेत, बायका पण खूप छान छान तयार होऊन आलेल्या आहेत इथे. तर इथे आता आमचं झेंडावंदन वगैरे झालं होतं, कारण मी त्यावेळेला शूट नाही केलं करताना, झेंडावंदन करताना. आणि इथे सगळे प्रमुख पाहुणे आणि कमिटी मेंबर वगैरे सगळे स्टेजवरती चालले होते, कारण आमच्या इथे काही प्रोग्राम्स झाले होते काल, म्हणजे 25 जानेवारीला त्याचे काही बक्षीस समारंभ इथे करायचे होते मुलांचे. तर त्याच्यासाठी इकडे सगळेजण स्टेजवरती वगैरे जात आहेत. तुम्ही बघू शकता की ते म्हणजे छान प्रसन्न वाटत आहे. इथे सत्कार समारंभ ह्यांचे चालू होते कमिटी मेंबर्सचे, तुम्ही बघू शकता. आणि तुमच्या इथे पण कसं साजरं केलं हे सुद्धा मला नक्की सांगा. आणि शाळेतले दिवस आठवले, जेव्हा सकाळी उठून आम्ही शाळेत जायचो. मी जास्त नव्हती जात, कधीतरी जात होती, पण यावेळेस माझ्या मैत्रिणीने हट्ट धरला होता की तुला यावंच लागेल आणि मी तुला घेऊनच जाईन. तर म्हणून मी गेली होती, नाही तर मी सोसायटीमध्ये जात नाही. आणि इथे बक्षीस समारंभ चालू झाला होता. काल काही प्रोग्राम झाले होते मुलांचे, स्पर्धा झाल्या होत्या काही, म्हणजे लंगडी, धावणी, लिंबू चमचा, त्याच्यानंतर सायकल रेसिंग वगैरे. तर त्याचे बक्षीस वितरण चालू होतं मुलांचं. आणि मुलांना कसं हेच दिवस असतात एन्जॉय करण्याचे. त्यांना छोटंसं जरी गिफ्ट दिलं तरी त्यांना खूप छान असं वाटतं. आणि हे बघा, या मुलांनी किती छान असे आर्मीचा ड्रेस घातलेला आहे, खूप छान दिसत आहे. आणि असं छोटंसं सेलिब्रेशन आमच्या सोसायटीमध्ये झालेलं, पण खूप छान असं सेलिब्रेट केलं. तुम्ही पण कसं केलं ते नक्की सांगा मला. आणि त्याच्यानंतर मग इथे काही ग्रुप्सला प्रश्न वगैरे विचारलेले, तर त्यांचेसुद्धा बक्षीस त्यांना भेटलेलं होतं, पहिलं दुसरा क्रमांक. तर हे ग्रुपला बक्षीस भेटलेलं, तर हे सुद्धा मुलं घ्यायला आले होते. आणि नंतर ते एका मुलाने एवढं छान गाणं म्हटलेलं आहे ना, पण मी ते तुम्हाला ऐकू शकत नाही जास्त, कारण की कसं आहे की पुन्हा प्रॉब्लेम होईल, म्हणून मी पूर्ण नाही ऐकू शकत. पण खूप छान गाणं म्हणाला. कोणच यायला रेडी नव्हतं पुढे, पण ह्यांनी खूप हिमतीने मुलगा आला हा. आणि स्टेजवरती हिम्मत करून एवढ्या लोकांमध्ये बोलणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आहे. खूप छान आणि क्यूट असा मुलगा होता. खूप छान त्यांनी गाणं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर हे एक वयस्कर होते, आमच्या सोसायटीमध्ये राहतात, तर त्यांनीसुद्धा खूप छान असं गाणं म्हटलेलं होतं आपल्या देशावरती. खूप छान वाटलं की एवढे वय झालं आहे त्यांचं, तरीसुद्धा त्यांचा आवाजसुद्धा खूप छान होता. आणि मी सुद्धा खूप एन्जॉय केलं तिथे माझ्या मैत्रिणीसोबत. कारण मी पहिल्यांदाच गेली होती सोसायटीमध्ये, असं मी कुठल्याच फंक्शनला जात नाही. मैत्रिणीमुळे गेली होती मी. इथे यांचं थोडंसं भाषण चालू होतं आणि पुढे माझ्या मैत्रिणीचे आणि माझे थोडेसे फोटो काढलेले आहेत, क्लिक केलेले आहेत. तुम्ही सांगा आमचा लुक कसा वाटत आहे दोघींचा. आणि पारसचा पण फोटो आहे पुढे, तोही सांगा की आम्ही कसे दिसत होतो, ते नक्की कमेंटमध्ये सांगा. बघू शकता तुम्ही, हा पारसने स्वतःचाच फोटो काढलेला आहे. तर तुम्ही बघितलं आमच्या सोसायटीचं झेंडावंदन कसं झालं. तुमच्या सोसायटीमध्ये किंवा तुमच्या शाळेमध्ये किंवा तुम्ही कुठेही असाल ऑफिसमध्ये, तर तुमचं सेलिब्रेशन कसं झालं हे नक्की सांगा. आणि आम्हीसुद्धा आलेलो आहे आता घरी. तुम्ही बघू शकता मी घरी आली आहे. आणि आम्हाला तिकडे चॉकलेट दिलं, ते चॉकलेट घेऊन आम्ही घरी आलो आहे. तर खरंच छान वाटलं. आणि इथे आता माझी पूजा वगैरे पण झालेली आहे, कारण मी पूजा वगैरे करून गेले नव्हते, त्याच्यामुळे पूजा वगैरे केली, बाकीचं आवरलं होतं. आता चहा नाश्ता करते. आणि तुमचा पण आजचा दिवस कसा गेला ते पण नक्की सांगा. व्हिडिओ कट झाला होता ॲक्च्युली. तर खूप छान वाटलं जाऊन सोसायटीमध्ये. झेंडावंदन केलं आज. आपला म्हणतात ना राष्ट्रीय सण आहे, तो साजरा केलाच पाहिजे. शाळेचे दिवस आठवले. मी काही जास्त शाळेमध्ये गेली नाही, म्हणजे झेंडावंदनला मला सकाळी उठायला होत नव्हतं. पण आज माझी मैत्रीण मला कालपासून मागे लागली, मी तुला घेऊनच जाणार. म्हणजे चल बाई येते. आलीच होती सकाळीच मला घेऊन जायला. मग मी गेली होती सोसायटीमध्ये थोडा वेळ. सगळं प्रोग्राम बघितले, काही मुलांना बक्षिसं भेटली, पुन्हा काही भाषण झाले, काही 1-2 जणांनी गाणे म्हटलं. खूप छान वाटलं हे सगळं बघून. आणि चला तर मग तुम्हाला कसं वाटलं काय हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही सेलिब्रेशन कसं केलं हे पण नक्की सांगा. आमच्या सोसायटीमध्ये कालच प्रोग्राम होते मुलांचे सगळे, आणि आज बक्षीस समारंभ त्यांनी ठेवलं होतं.
चला तर मग आता बाकीची कामं आहेत ती करते. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर चला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत तुम्ही स्वस्त राहा, मस्त राहा, माझे व्हिडिओ बघत राहा. आणि आयुष्य हे खूप सुंदर आहे, तर रडत रडत नाही, तर हसत हसत जगा. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.